अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली. पवारांविरोधात शिवतारेंनी दंड थोपटले. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढणार. बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी दंड थोपटलेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या विरोधात लोकसभेच्या रणांगणात उतरण्याची घोषणा करत विजय शिवतारेंनी पवारांनाच आव्हान दिलं. अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे. बारामती हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीतच 50 वर्ष खासदार राहिले. बारामती लोकसभा मतदारसंघात नणद आणि भाऊजाईमध्ये लढाई होणार अशीच चर्चा होती. मात्र या लढाईत आता तिसऱ्या खेळाडूनं एंट्री केली आहे. पवारांच्या विरोधात तब्बल 5,80,000 मतदार असल्याचा दावा शिवतारेंनी केला आहे. तेव्हा बारामतीत पवारांच्या अडचणी वाढणार आहेत. 6,86,000 मतदान पवारांचं आहे आणि 5,80,000 मतदान पवार विरोधकांचं आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं. 686 मध्ये 2 भाग होतील आणि 580 मध्ये एकटा विजय शिवतारेंचा ही लढाई आता आरपारची लढायची. किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं, तुम्हाला बॉस बोलायचं नाही, गुलाम आम्ही होणार नाही. याच पालखी तळावर जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे. याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल. विजय शिवतारे हे अजित पवारांचे कट्टर विरोधक. शिवतारे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते, मात्र नंतर त्यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर शिवतारेंनी जोरदार टीका करायला सुरुवात केली. तेव्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी जाहीर आव्हान देत विजय शिवतारेंना पराभूत केलं होतं. तिथं जो आत्ताचा उमेदवार आहे, आमदार आहे, तो विजय शिवतारे, ते कसे निवडून येतात ते बघतोच अशा पद्धतीने सांगितलेलं होतं. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आपल्याला संजय जगतापला त्या ठिकाणी निवडून आणायचंय. अजित पवारांनी 2019 मध्ये बोलून विजय शिवतारेंना पाडलं होतं. तेव्हा विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा बारामती लोकसभा मतदारसंघात काढणार असल्याची चर्चा आहे. 2 पवार वर्सेस पुरंदर. विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे, सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड. आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा. जाऊ द्या यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या. या पुरंदरने इतिहास घडवला. शरद पवार राष्ट्रीय लेवलला त्यांना त्रास होतोय, अशा चुकीचं काम करतायत आणि म्हणून त्यांना शह देण्यासाठी ह्यांना जर घेतलं, हाही ब्रह्मराक्षसच आहे. महायुतीत असले तरी विजय शिवतारे बारामतीमधून पवारांच्या विरोधात लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. तेव्हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत 2 पवार विरुद्ध विजय शिवतारे अशी लढाई होणार असल्याची चर्चा आहे. कैलास पुरीसह सागर आव्हाड, झी 24 तास, पिंपरी.